महाराष्ट्रात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। पाहुयात आज दिवसभरातील ब्रेकिंग न्यूज। परंडा तालुक्यातील आवार पिंपरी येथे वासरावर बिबट्याचा हल्ल्यात वासराचा मृत्यू। धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील आवार पिंपरी येथील सचिन खांडवे यांच्या वस्तीवरील वासरावर बिबट्याने हल्ला केला। यात वासराचा मृत्यू झाला असून या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे। उपजिल्हा रुग्णालयात माता सुरक्षित तर घर सुरक्षित व जागरूक पालक सुदृढ बालक अंतर्गत हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला। महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग उपजिल्हा रुग्णालय परंडा जिल्हा धाराशिव यांच्या वतीने व जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर धनंजय चाकूरकर, वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय परंडा डॉक्टर विश्वेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली माता सुरक्षित तर घर सुरक्षित व जागरूक पालक सुदृढ बालक अंतर्गत गरोदर माता व बालकांची तपासणी व मातेसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी उद्घाटक म्हणून ज्योती धनंजय सावंत या होत्या, तर प्रमुख पाहुणे शिवमती आशाताई मोराजकर, राखी देशमुख या होत्या। यावेळी गरोदर माता व बालकांची तपासणी करण्यात आली आहे। यावेळी महिलांना वाण म्हणून शेंगदाणा लाडू, चिक्की, रक्तवाढीसाठी लोह व कॅल्शियम टॉनिक देण्यात आले। रोहकल परंडा बस अपघातातील बस चालकावर गुन्हा दाखल। दिनांक 27 रोजी सकाळी अंदाजे 7:15 वाजण्याच्या सुमारास रोहकल ते परंडा जाणारी बस क्रमांक MH20 BL 2105 याचा चालक विठ्ठल लत्तू तौर राहणार अरणगाव तालुका परंडा याने त्याच्या ताब्यातील बस ही भरधाव वेगात अतिशय हयगय व निष्काळजीपणाने चालवून सोनारी शिवारातील हरण ओढ्याच्या अलीकडे रोडच्या उजव्या बाजूला असणाऱ्या एका निलगिरीच्या झाडाला धडक देऊन बसमधील प्रवासी तात्या वीरभद्र पाटणे राहणार पारेवाडी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर यांच्या मृत्यूस व इतर प्रवासी यांना गंभीर व किरकोळ व स्वतः जखमी होण्यास व बसचे नुकसान होण्यास कारणीभूत झाल्याने फिर्याद जबाबवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक खरडे यांच्या आदेशाने आंबी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक खचकड यांच्याकडे देण्यात आला आहे। बार्शी पोलिसांच्या ताब्यात ट्रॅक्टर चोर। बार्शी पोलिसांनी दमदार कारवाई केली असून 10 ट्रॅक्टर आणि 2 ट्रेलर चोरणाऱ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून गजाआड केले आहे। संबंधितांकडून 56 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। 13/1/2025 रोजी फिर्यादी सचिन कृष्ण नवले हे इंद्रेश्वर कारखाना येथे ट्रॅक्टरमध्ये ऊस घेऊन गेले असता ऊस खाली केल्यानंतर येताना त्यांना अड्ड्यात 3 इसमांनी चाकू आणि याचा दाग दाखवून मारहाण करून त्यांच्याकडून एक ट्रॅक्टर आणि ट्रॉली घेऊन आरोपी फरार झाले होते। जसे पोलीस स्टेशनला तक्रार प्राप्त झाली असता वरिष्ठांना माहिती दिली। पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी सर तसेच अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर सर यांना माहिती दिल्यास कळवली व त्यांच्याकडून लगेच आपण तपासाचे चक्र चालू केले। पोलीस स्टेशनचे जे आपले DP पथक याचे 3 टीमा तयार करून आपण वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून सदर त्या दिवशी आपल्याला त्यातील जे आरोपी आहेत हे माजलगाव दिशेने जाताना आपल्याला माहिती समजल्यावर त्या दिशेने पाठवून आपण त्याच्यातील त्या दिवशी आपण 3 आरोपी आपण अरेस्ट केले व त्या 3 आरोपीकडून आपण एकूण 10 ट्रॅक्टर जप्त केले। ते 10 ट्रॅक्टर एकूण 55,65,000ची किंमत मूळ किंमत आहे। तर त्यातील ते 4 ट्रॅक्टर हे बार्शी तालुका पोलीस स्टेशन येथे CR नंबर 7/25 मधला एक टेम्पो